पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून आता व्यंगमुक्त जिल्हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। यासाठी 13 ते 19 वयोगटातील सर्व मुलींना रुबेला या नावाची लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। जिल्हा परिषदेने जिल्ह्यात नवीन जन्मलेल्या बालकास कोणतेही व्यंग असू नये यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं आहे। याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावरती रुबेला या लसीची टोचणी करण्यात येणार आहे। ही लस 13 ते 18 वयोगटातील मुलींना दिल्यास भविष्यात तिला होणारं अपत्य हे व्यंगमुक्त असेल, मूकबधीर किंवा अंध नसेल। केईएम रुग्णालयानं रुबेला लसीची शिबिराद्वारे चाचणी घेतली असून त्याच्या उपयोगितेची 99% हमी दर्शवली आहे। ही लस 55 ते 60 रुपयात उपलब्ध होते। प्रायोगिक तत्वावर रोटरी क्लब ऑफ पुणे प्राइम सिटीने 3000 लसी देण्याचं मान्य केलंय। नोव्हेंबरमध्ये सिरम इन्स्टिट्यूट कडून त्या प्राप्त होणार आहेत। जिल्हा परिषद केईएम रुग्णालयाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। त्यासाठी जिल्हा परिषद निधीची तरतूद करणार आहे। जिल्ह्यात या वयोगटातील 85,000 मुली आहेत। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येईल। प्रथम टप्प्यात शालेय मुलींना लसीकरण करण्यात येईल। त्यासाठी किमान 75 लाखांचा निधी लागणार आहे। यानंतर शाळाबाह्य मुली, नवविवाहित महिलांना लसीकरण करण्यात येणार आहे।